रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। तालुक्यातील लिंबागणेश गावातील लिंबागणेश ते बोरखेड हा रस्ता 14 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता खचला, पूल वाहून गेला। त्यानंतर या ठिकाणी मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामे करून गेले। त्याचबरोबर 19 तारखेला आमदार संदीप शिरसाट येऊन गेले, त्यांनी पाहणी केली, फोटो सेशन केलं, त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं। त्यानंतर लिंबागणेशकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून 23 सप्टेंबर रोजी रस्ता रोको केला। तेव्हा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी 2 दिवसामध्ये रस्ता करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। आता त्यालाही 8 दिवस उठून गेले। अजितदादा पवार जेव्हा बीड दौऱ्यावर आले होते 25 तारखेला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, आदेश दिले होते प्रशासनाला की ज्या ज्या ठिकाणी दळणवळण तुटलेलं आहे, लोकांची अडचण आहे, ते तातडीने दुरुस्त करण्यात यावी। या घटनेला आता 5-6 दिवस उलटून गेलेत, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्ता केलेला नाही। म्हणजे बीडचं जिल्हा प्रशासन एखादे झोपलेलं आहे। बीडच्या जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी आज या लिंबागणेशतील शेतकऱ्यांनी, जे दूधधारक शेतकरी जे आहेत, त्यांना रोजचा या ठिकाणी जाताना त्रास होतो। त्यांनी अजितदादांना दुधाने आंघोळ घालून अभिषेक करून विनंती केलेला आहे की पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही तरी कमीत कमी जिल्हा प्रशासनाला सांगा आणि हा आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा। आमदार संदीप शिरसागर 2दा येऊन भेटून गेले, करतो म्हणले। किती दिवस झाले आता? 14 तारखेला रोड खचला, बरोबर आहे। आणि इथल्या सगळे वस्तीवरील लोक जे आहेत त्यांना किती अडचण आहे, शाळेच्या लेकरांना अडचण आहे, दुधाची रोजची अडचण तुमची। मग कमीत कमी आता अजितदादा जर आंघोळ घातली तर आपण म्हणू, अजितदादा तुमचा दुग्ध अभिषेक घातलाय, तुम्ही बीडच्या जिल्हा प्रशासन जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांना कमीत कमी आदेश द्या बाबा, तातडीने रस्ता दुरुस्त करण्यात यावा म्हणून अजितदादाला आज आंघोळ घालायची। अभ्यंग हा ना, दादा शुद्ध झाले पावले म्हणजे बरं होईल। दूधधारक शेतकऱ्यांची कमीत कमी अडचण मिटेल ना।